आपल्या आयुष्यात सुख असो की दुःख असो, आपण त्यात किती समाधानी आहेत ना, ही सतत आपली एक गुरुमौली पाहत असते सर्वांना. जे आपण आलेल्या प्रसंगात कसं तोंड देतो ना, ही आपली गुरुमौली सतत आपल्याला पाहत असते. आपल्या प्रारब्धात लिहिलेल्या गोष्टी कधी चुकत आणि त्या चुकवायचाही कधीही प्रयत्न करायचा नाही. आणि आज आहे गुरुवार. इकडं सकाळ सकाळ गुरुवारची माझी छान अशी देवपूजा चालू आहे. आता श्रेया मध्ये करणार नाही असं कधी होतच नाही. प्रत्येक गोष्टी तिला मध्ये करायचं असतं. इकडं मम्मी चपात्या करत होत्या आणि मी यांच्यासाठी चहा ठेवलेला होता. आता यांना जायचं होतं साळेगावला आणि आम्ही आज रानात जाणार होतो बघा चलत. आमचं रान तर इतकं लांब आहे ना, चलू कंटाळा येते. आम्ही 9:30ला घराच्या बाहेर पडलेलो होतो. आज गाडी नव्हती त्याच्यामुळं आज पायीच आमची दिंडी होती. आणि इकडं नीताताई पण पाठीमागे राहिलेल्या होत्या, म्हणजे की नीताताईंच्या दारावरच यावं लागतं. नीताताईंना बोलवलं पण त्या म्हटल्या आम्हाला थोडासा टाईम आहे, आम्ही येतो जेवण करून. आणि आम्हाला गुरुवार असल्यामुळे दुपारी छान असं जेवणात आमचा बातपेत होता. छान असा ठेसा नेलता, बटाट्याची भाजी, मस्त चपाती, भाकरी आणि दत्ताची होती पात. दत्तांची मिठाची भाकर होती, उडदाची एक नंबरच भाकर लागते. दत्तांनी पण चिवडाही आणलेला होता. आणि मी आपल्या माऊलींच्या पादुका दर्शन सोहळ्याला गेल्यावर प्रसाद घेतलेला होता, तोही प्रसाद आणलेला होता. आता दुपारनंतर तर दिवस कसा मावळते हेच कळत नाही. आमची एक पात छाटायची झालेली होती, म्हणजे एकला पण 10-15 झाडं कमी होते आणि दिवस मावळा 4:15ला सुटावंच लागतं. चला म्हटलं आता सुट्टी जर नाही केली तर घरी जाईपर्यंत अंधार होतं, कारण भरपूर लांब चलत जायचं असतं. जेवढी छाटणी बागाची केली ना तेवढे सेपमध्ये दिसायलेले आहेत. आणि जे काही छाटणी केलेली नाही त्यांना ना अशा फानगाड्या फुटलेल्या आहेत. आता सगळे कट करायचे, 3-3 डोळे ठेवायचे आणि कट करायचे. एकान दुसरा आमच्याकडून राहतोच. आता आम्ही पहिल्यांदाच करायला त्याच्यामुळे आम्हाला पण याची एवढी काही सवय नाही. आणि झाड कसं एकदम डेरेदार बनवलेलं आहे. आणि आम्ही घरी पोचलो. आज गुरुवार होता, स्वयंपाकाला लवकर लागले. खरं तर मी इतक्या लवकर स्वयंपाकाला लागतच नसते. रानातून काम करून कंटाळा येतो, थोडं 10-15-20 मिनटं अर्धा तास बसतच असते आणि परत स्वयंपाकाला लागायचं. गेले की पहिला चहा करायचा आणि निवांत बसायचं. पण आज तसं काही नाही. आज लवकर गेले, स्वयंपाकही केला, यांना पण जेवायलाही घातलं आणि मंदिरात परतच आले. मंदिरात छान अशी सजावट झालेली होती, म्हणजे गुरुमाऊलींचे आपले पायघडी ती झालेली होती. आणि छान असं समोरच जागा भेटली. आज आमचा साऊंडच बंद पडलेला होता, त्याच्यामुळे आज जरा थोडं संत संग. पाठीमागे ज्या काय महिला बसलेल्या होत्या त्यांना काही एवढं ऐकायला आलेलं नाही, पण छान शांतपणे सगळ्यांनी प्रतिसाद दिला आणि मस्त मनोभावे संत संग ऐकलेला आहे. जय सियाराम सर्वांना.